महलाबाहेर पडता पडताच गडबडीने ते सोयराबाईंना कसे तरी म्हणाले, येतो आम्ही. या. सोयराबाई समाधानाने जबानभर म्हणाल्या. येसूबाईंना हाताला धरून आपल्या मंचकाकडे धीरे नेताना सोयराबाई न राहून म्हणाल्या, खरंच सुनबाई, तुम्ही भाग्यवान आहात. रामराजांना मांडीवर डोलवीत असलेली धाराऊ भरल्या कानाने आणि मनाने ते नुसते ऐकत राहिले. तोंडावर आलेल्या दिवाळ सणासाठी राणीवशाकडे लागणाऱ्या अलंकारांची यादी बाळाजी आवजींनी आपल्या चिटणीसी बैठकीवर बसून तयार केली. जोखमीची असलेली ती यादी मुजुमदार निळोपंतांना स्वतःच्या हातांनी देण्यासाठी ते बैठकीवरून उठले. त्यांनी खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले. मी ही यादी देऊन येतो मुजुमदारांना. तुम्ही इथेच थांबा, कुठं जाऊ नका. बाळाजींनी आपल्याबरोबर फडावर आणलेल्या आपल्या आवजी व खंडोजी या दोन्ही मुलांना ताकीद दिली. पुढच्या मागच्या वयाच्या आवजी खंडोजींनी माना डोलवल्या. सदर बैठकीवर कुणीच नव्हते. चौकाच्या दरवाज्यावर 2 धारकरी पहारा देत होते. फरास सरपोस घालणारे हुजरे अधूनमधून डोकावत होते, पण त्यापैकी कुणाचेही ध्यान आवजी व खंडोजी यांच्याकडे जायचे कारण नव्हते. या दोन्ही चिटणीस पुत्रांनी एकमेकांकडे पाहिले. सारी सदर मोकळी होती. भिंतीवरच्या रेखल्या रामायण भारतातील चित्रांकडे ते दोघे बघत राहिले. 2 चित्रांमधल्या मोकळ्या जागेत ढाल, तलवारी, भाले, तिरकमठे ऐटदार पद्धतीने मांडले होते. थोरल्या आवजींचे लक्ष बाळाजींच्या कलमदानावर गेले. त्याला काय वाटले कोणास ठाऊक, तो आपल्या भावाच्या कानात दबके म्हणाला, खंडा, मी त्या पिसानं लेख काढून बघतो. तू कुणी आलं तर लक्ष ठेव. हां, जा तू. खंडोजींनी त्याला दुजोरा जोडला. आवजी चिटणीसी बैठकीवर चढला. मोठ्या कुतूहलाने त्याने बैठक घेऊन कलमदानातील शहामृग पीस उचलले. थरथरत्या हाताने ते शाईच्या बुधलीत डुबवले. आवजी थरथरत्या हाताने चौरंगीवरच्या कागदावर लिहू लागला. ओम नमः शिवाय. खंडोजींनी त्याला दुजोरा जोडला. अंतपुराच्या रोखाने आलेल्या संभाजीराजे सदर जोत्यावरून आपल्याकडे बघतायत याचे त्या दोघांनाही भान नव्हते. संभाजीराजांच्या पाठीशी उभ्या असलेल्या अंतोजी, रायाजी, जोत्याजी या मंडळीतील मग कोणीतरी दाटून खाकरले. आवजींनी आवाजाच्या रोखाने बघितले मात्र तो ताडकन वर उडाला. त्याला मुजरा करायचे सुधरले नाही. हातीचे पीस घरंगळून हेलकावे खात केव्हा पडले हे त्याला कळलेच नाही. बैठकीवरून खाली ताडकन उडी मारावी आणि बेलाग दौडत सुटावे असे त्याला वाटले. तरतरीत नाकाचा तांबूस गोरा, छोटेखानी डाळिंबी पगडी डोक्यावर असलेला खंडोजी मात्र क्षणापूर्वी भिंतीवरची चित्रे ज्या हरवल्या डोळ्यांनी निरखली तसा संभाजीराजांना निरखू लागला. आपल्या पाठीच्या मंडळींना जागीच थोपवण्याची हातखुण देऊन संभाजीराजे चिटणीसी बैठकीच्या रोखाने शांतपणे चालत आले. बैठकीवरचा आवजी थरथरला. चतुर खंडोजीने मात्र झटकन पुढे होत संभाजीराजांच्या पायांना हात लावला. संभाजीराजांनी आवजीचे रेखलेला कागद हलक्या हाताने उचलला. डोळ्याखाली घातला. त्यावरची ओम नमः शिवाय ही आवजीने रिवाज म्हणून काढलेली अक्षरे त्यांना वेगळ्याच अर्थाने जाणवली. त्यांची चर्या ते वाचून फुलून उठली. बैठकीवर पडलेले शहामृग पीस संभाजीराजांनी उचलले. शाईच्या बुधलीत ते डुबविताना त्यांच्या तर्जनीवरचा पुष्कराज खडा झळकून उठला. संभाजीराजांनी आवजीने रेखलेल्या मजकुराकडे ते रोखून बघू लागले. त्यांना राजांची आठवण झाली. यावेळी राजे सुरतेस मनचाहे धुमाकूळ घालीत होते. त्या मजकुराखाली पुन्हा संभाजीराजांनी शब्द उमटवले. तुळजाभवानी प्रसन्न.
संभाजीराजांनी हातीचे शामरूप पीस हलकेच कलमदानात ठेवीत आपला व आवजीचा हस्तलेख बारीक निरखला आणि ते आवजीकडे बघत म्हणाले, तुमचं हातवळण आमच्याहून गोमटं आहे. कोण तुम्ही? इथे का? आवजीचा जीव भांड्यात पडला, पण त्याला बोलणे साधेना. खंडोजी मात्र धिटाईने म्हणाला, आम्ही चिटणीसाची मुले. हे आवजी, आम्ही खंडोजी. बसा. आवजी, बैठक घ्या. संभाजीराजांनी आवजीला चिटणीसी बैठकीवर बसण्याची खूण केली. आवजी आता थिरावला. एवढ्यात बाळाजीच प्रवेशले. आवजीला चिटणीसी बैठकीवर बसलेले बघून त्यांनी गटकन आवंढा गिळला. तुरू चालत ते आवजीला कानगोष्टी देण्यासाठी येऊ लागले. त्यांचा मनसुबा हेरून संभाजीराजे त्यांना हसून म्हणाले, चिटणीस काका, बघू द्या त्यांना. तुमचा आहे तसाच त्यांचा हात गोमटा आहे. हातीच्या पिसांचा त्यांना सराव द्या. आणि संभाजीराजे वळते होऊन थेट राजांच्या सारखे झपाझप चालत अंतपुरात गेले. त्यांच्या पाठीवरच्या जाम्यावरची जरी बत्तूची गिर्रेबाज कोयरी बघताना खंडोजीचे डोळे दिपले. त्याने कमरेत झुकून पाठमोऱ्या संभाजीराजांना मुजरा रुजू घातला. गडाच्या तोफखान्यावर स्वागती तोफा धडधडल्या. नगारे शहाजने शिंगे कल्लोळून उठली. मोगली सुरत पुन्हा एकवार बेसुरत करून वनी दिंडोरीच्या रानात फौजबंद शाही सरदार इखलास व दाऊद खान कुरेशी यांना पुरते खडे चारून वऱ्हाडातील लाडांचे करंजे ही संपन्न व्यापारपेठ मावळी लाडाने लुटून सॅलेरीचे खुले जंग फत्ते करून तिथल्या किल्ल्यावर जरीपटक्याचा भगवा टिळा मढवून बगलान, वऱ्हाड, खानदेश या मोगली मुलखाची मारतोड करून विजयी राजे परतले. जाताना मोकळ्या नेलेल्या किलतानी बारदानांच्या पडशी सारख्या मोहरबंद पिशव्या पाठीवर वाहून आणलेली घोडी दमछाक झाली होती. पूर्वी झाला त्याहून हा पराक्रम थोरच झाला. पालखी घेऊन राजगड उतरून आलेले आपले सेवक प्रतापराव सिलीमकर, किल्लेदार सुभानजी, बाळाजी, अण्णाजी, निळोपंत व मोहिमेतील रूपाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, येसाजी यांच्या सोबतीत राजे गड चढून आले. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाज्याशी येऊन जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे यांनी राजांची आगवानी केली. संभाजीराजांना यावेळी राजांच्या मुद्रेवर एक आगळेच तेज आढळले. राजांना राजगडी येऊन पंधरवडा म्हटला आणि आणली लूट प्रतापराव ठरवून दास्तानी लावण्यात आली. जाया झालेले स्वार आणि घोडी तबीबांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यांना दवादारू केली. मग वद्य एकादशीचा दिवस मावळ चढून आला. राजगडाची कदरेची सदर बसली. जखम दरबार जभा झाला. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ साहेब, संभाजीराजे यांनी बैठक घेतली होती. भोवतीने मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, येसाजी, प्रतापराव, निळोपंत, निराजी, रावजी, रघुनाथ भट्ट, दत्ताजी त्रिमल अदब धरून उभे राहिले. चिकीच्या पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई असा राणीवसा, सखूबाई, अंबाबाई असा कन्यावसा, येसूबाई धाराऊ जमा झाल्या होत्या. रिवाजाप्रमाणे समोर आलेल्या भंडाऱ्याची चिमट राजांनी सदर देवतेवर उधळली. समोर उभ्या असलेल्या जखम दरबाराच्या मानकऱ्यांवर एकदा अभिमानाची नजर फिरवली आणि ती नजर तशीच चिटणीस बाळाजी आवजींना दिली. बाळाजींनी जखम दरबारचा मायना खुला केला. मातोश्री आऊसाहेबांचे कृपाप्रसादाने करून खासा सरकार स्वामींनी मोगलाई, बागलान, वऱ्हाड, खानदेश, सुरत ऐशी भरपल्याची मोहीम घातली. शेलका पावलोक
घोडाई दिमतीस घेतला, मणी धरला तेवढा मनसुबा घडवून आणिला. ये स्वारीत मर्दानगी केले हातास, जाया झाले आसमीस कामी, कामी आले हत्यारगिरांचे वारसास, मरताब द्यावा म्हणून हा जखम दरबार बस्ता केला असे. येसत्री मरातब म्हणून मशार निहिले. बाळाजी एक एक नाव वाचू लागले. राजे संबंधिताला कडे, मोहरा, तोडे, मनवस्त्रे बहाल करू लागले.